गुड मॉर्निंग गाईज. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आता आमच्या फ्रेश बीच झालेलो आम्ही. आता थोडा नाश्ता वगैरे करणार. काल रात्री आम्ही झोपलोच नाही, सकाळी झोपलोत 6 वाजता. आता वाजलेत 2. गुड मॉर्निंग बोलायला तर पाहिजे नाही. आमची मॉर्निंग आताच होते. इथे आलं नाश्ता करणार, मस्त नाश्ता करणार. भाऊ कुठे गेलो तर फिरायला जाऊ नंतर. या मंडळी जेवायला या. सकाळची हा आमचा नाश्ता बघा. बघा नाश्ता. अरे भाई नाश्ता दाखव यार. नाश्ता तर दाखव. दाखवला भाई मी नाश्ता. बघा भाई हा आमचा नाश्त्याचा टाइम आहे. हॉडी हड्डी दे ना, हड्डी दे ना. मला ये जेवायला. ये नाही येतो आम्ही. नाही येत. आम्ही जातो आमच्या प्लॅन झालेला आहे. मी मगाशी बोललो आम्ही फिरायला जाणार. आता आम्ही चाललो अलिबाग काशीद बीचला चाललो. दुकानाजवळ थांबव. पण हा पण प्लॅन कॅन्सल झाला तर तिथून आम्ही तामिनी घाटात जाऊ शकतो. कन्फर्म काय माहित नाही. उभी तराटे खेळ कबड्डी. आमचा अचानक भयानक प्लॅन झाला म्हणून कोणी असे काही चांगले कपडे घातले नाहीतर काय. या भावाला सोडू का फक्त. आपण ड्रेसिंग मध्ये आलाय. आम्ही निघालो बीच वाईफ शॉर्ट्स घातले. बघूया आता पुढे कसं एन्जॉय करता येईल. जिकडे जातो तिकडे एन्जॉय करतो. घालून सुट बूट टाय. अगं बाय 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 बाय. घालून सुट बूट टाय. फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय. फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय. तर आमचं काय अजून फिक्सच होत नाही. तामिनी घाटात चाललेलो तर कोणतरी बोललं की तिथे अजून पाऊस नाही पडला तर मजा येणार नाही. तर सगळे बोलतात जाऊ परत अलिबाग बीचला. हा माहीत काय होतंय. आता आम्ही इथे थांबलो जरा एका टपरीवर चाय पितो. परत पुढे बघू कुठं जायचं त्याचा विचार करू. हा आता दिसतो ना आपल्याला हा पालीचा किल्ला आहे. मागची साईड किल्ल्याची. तर अजून डिसाईड होत नाही कुठं जायचं ते. काय भाई कुठं जायचं आता बघूया. आपले शुभचिंतक आपले परम मित्र काय म्हणतात ते. कवडे साहेब काय बोलतात बघूया आपण. तामिनी घाट बोललो. अजून काय अलिबाग बोललो. खूप विचार केला आणि आता आलो आत्याच्या घरी. काय यांचे प्लॅन नीट काय बनत नाही. कोण काय नीट काय सांगितलं नाही. आम्ही एवढं मतदान केलं कुठं जायचं त्यासाठी. तुम्हाला छोटं तामिनी घाटात आणि पोहोचले आता इथेच पेन मध्येच आहे. बस ना किती चाय पिणार. ही माझी आत्ते. हिच्या घरी हिच्या घरी आलो आम्ही. काहीच नाही. लग्न दिवशी झालं. पुढे टाटा. चल थोडं बाजू. बाय बाय. एक तर मला माहित नाही तुमच्या घरी येणार आहे हे लोक. हे आमचे मामा. हे इथले पॉलिटिशियन आहेत. सुधागड तालुक्याचे जिल्हाध्यक्ष. आमचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशजी गायकवाड साहेब. जय भीम. जय भीम साहेब. जय भीम. आमच्या पाठी सदैव उभे असणार आहे. आमचे काका रडाडीचे कार्यकर्ते. मामाची जागा घेतली वाटतं. हे विस्तार. मामा कुठे गेला. आमची क्यूट बहीण काय बोलतच नाही पण आज. हाय बोल. हा कर हाय कर. हाय.
ते लास्ट गाव बघा वाघोशी गाव पोरीपेक्षा वरचे नखरे त्याच्या वाघोशी गाव आहे वाघोशी गाव. कधी पोरीला कधी मनवलं नाही एवढं तेवढं त्याला मनवायला लागतं. अरे उतरत पण नाही गणपती. अरे लॉक काय करतो दरवाजा चालू आहे. बाय बाय चल मावशी बाय बिस्का बाय 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 बाय. बाहेर निघा ब्लॉग सबस्क्राईब करा. इथं बाहेरला हा इथं थांब जरासा चप्पल काढून बघ. ब्लॉग संपला थोडी आपला नाही काय आपल्याला बुटांसाठी एक जागी थांबवा. काय भारी रोड आहे हा. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी. मस्त रस्ता एकदम छोटा आहे. चालायला पण खूप भारी वाटतं इथे. एकदम निसर्गरम्य. धावत धावत ब्लॉग शूट करायला मी एकदम इथपर्यंत आलोय. आता हे सगळे मागे थांबलेत. बघू येतात का माझ्यासाठी पुढे. हा भाई ये थँक्यू. पुढे घेऊन जायची होती गाडी तुला. उडवला असता ना भाई. नाही राहू दे. पुढे थांबवली ना आपण. हे बघा भाई असे दोघं लटकले असलं का इथे. आमची ही जागा दोन माकडा आम्ही काय ना आवडतो काय माहिती. बंद केलं पाहिजे. चंद्रे भाई कुठून येऊ. तिकडे पुढे आलो तर एवढा भारी व्ह्यू दिसतो ना इथे. म्हणून दाखवतो. थांबलो आम्ही इथे त्यासाठी. इथे काय रे हा डॅम आहे ना. तिथे एक डॅम पण आहे. इथं पूर्ण इथे दरी आहे. खूप भारी वाटते खूप भारी. बघा बाई काय भारी दिसतोय. इथे एक सेल्फी काढा ना आपल्याकडे. तिथे आल्यावर आरामात 1-2 तास आपण उभे राहून बघू शकतोय. रेनबो पण आलेला आहे. मी एवढे भारी भारी फोटो काढलेत ना काय सांगू तुम्हाला. खूप एक तास झाला असेल अजून इथेच आहे आम्ही. फोटो काढतो रे. खूप खूप भारी. खरं यार जीव वाटतो खरं. बघा फोटो बघ फक्त दोघा जणांचा तुम्ही. क्लाउड्स पण काय भारी वाटतायत. बघा ना का आकाशात बघून काय शेड आलेत सगळे. थोडे भारी कलर्स दिसतात ना. असं वाटतं इथेच थांबून व्हायला बघत राहू. आमचे झाले बाबा फोटो काढून. आता निघतो इथून. अंधार होत आलाय. आता घरचे ओरडतील. चलो भाई. आदरणीय एकनाथ शिंदे यांचा डावात डावात लेफ्ट हँड और राइट हँड. मजा आली ना तुम्हाला. एकदम एक मला मजा आली ना बस. काय झाडी काय डोंगर. फोटो बोला तुम्ही. काढलेले आहेत. पोरांना मी खूप हे करतो अप्रिशिएट करतोय की त्यांच्या फोटोमुळे नक्कीच नक्कीच खूप तुमचा- त्यांनी पुढे जाऊन खरंच तुमचा फोटोग्राफर सत्कार करतो मी. हे देऊन. फोटोग्राफर सत्कार देऊन एकनाथ शिंदेचा सत्कार करतो. आम्ही घरी आलो मगाशीच. खूप दमलेलो म्हणून काय जास्ती काही दाखवलं नाही. आलो थोड्या हातपाय इतकं धुतले. लगेच जेवायला बसलो. आता जेवून परत त्या घरी जाणार. काय रे भाई कुठे जायचं आता. काय बोलतो भाई. काय घरी जायचं का मोठ्या पकडायलाच. भाई परत जाऊया आपण मुठे पकडायला. आता प्लॅनिंग चालू आहे आपलं मुठे पकडायला जायचं. परत जाऊ. हा ना काल जे आणलेले तेच आता खाल्लेत आम्ही. आज किती भेटतायत ते बघूया. भेटले तर ठीक. नाही भेटले तर आपण परत येऊया. हा ना आम्हाला घेऊन हे काय जायचं आमच्या आमच्या बाजूलाच घरी. आहे ते. काय? ठाण्याला घेऊन जायचे ते तिकडे. आमचा जर तो प्लॅन कॅन्सल झाला तर आम्ही बसू निवांत घरात जाऊन. आमचा मोठ्यांचा प्लॅन कॅन्सल झालाय. आता कोण यायला मागत नाही. सगळे कंटाळले. भाई खूप कंटाळलो यार. आता कालपासून आता आम्ही आमच्या त्या घरी आलो फार्म हाऊसवर. तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही काय करणार आहोत ते. दाखवल्यावर आमची कोणाची वाट नको लागायला. फक्त आमचे सगळे मग हे समजून जातील आज. मग आमची वाट लागली ना मग आम्हाला कोण परत पाठवणार नाही. हा असं नाही तर समजलं आम्ही कशाला येतो इथं. मग काय कोण पाठवणार नाही परत. मग झाला बोंबाटा. बाई तरी थोडा थोडा दाखवतो काय जेवढा आपण दाखवू शकतो तेवढा. हे बघा कसं दमलंय बघा. बघा कशी दबलेत बघा सगळे. बघा
एवढे जमलोय आम्ही काल रात्री. काल रात्री सहा- यानेच जास्ती पकडले ना ते मोठे. या भावाला मनापासून याला चावा पण घेतलेला. त्याला आज पण पडलो दाखव जरा. सगळे खूप थकलोय आम्ही आज. आज थकलाय पण हा तरी पण बिझी आपल्या पूर्ण. बाकी 2 पंटर गेलेत आपापल्या कामाला, इम्पॉर्टंट कामाला गेले ते. चाललो झोपायला. हे बाकी लोक कोणी येत नाही, बोलत बसलेत. मला आधी झोप. 2 वाजले रात्रीचे. मला बोलले मी जास्ती काही दाखवू शकत नाही, मी काहीच नाही दाखवणार. आणि दाखवलं तर आमचं यायचं बंद होऊन जाईल गावाला. हा माझं गाव नाही तसा, आत्याचं घर आहे इथे. माझ्या गावाला कधी नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला दाखवेल कधीतरी. त्याला गाईस तर आता आम्ही चाललोय हेटवणे. माझ्या गावाला चाललोय आता. काल बोललो की नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेन, पण आता चाललो तिथे. बघू हा ब्लॉग इथे संपवेल, नाही तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो. नवीन ब्लॉग चालू करतो. मला या गावाचं सांगतो, हा गाव कुर्नाड. चला आत्या. चला रे चला. बाय बाय. अरे दरवाजा काय लॉक करतो आहेत ना ते बाहेर. बाय बाय. नवीन ब्लॉग भात लगा.